देखील आजच्या या लग्न सोहळ्याच्या माध्यमातून शुभेच्छा पत्र आहे। प्रति चिरंजीव मयूर व चिरंजीवी सौभाग्य कांक्षरी पायल सप्रेम नमस्कार। आपल्याकडून मिळालेल्या 7 मे 2026 रोजीच्या विवाह सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारताना अतिशय आनंद झाला होता। मात्र काही अपरिहार्य शासकीय कामे आणि पूर्वनियोजित व्यस्ततेमुळे या मंगल प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहणे मला शक्य होत नाहीये। विवाह 2 जीवांच्या आणि 2 कुटुंबांच्या रेशम गाठींचा अत्यंत महत्वाचा सोहळा असतो। या पवित्र प्रसंगी मी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसल्याने तरी माझ्या शुभेच्छा सदैव तुमच्या सोबत आहेत। चिरंजीव मयूर चिरंजीवी सौभाग्य कांक्षरी पायल या नवदाम्पत्याचा आगामी संसार सुखाचा समाधानाचा आणि उत्कर्षाचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। आपल्या सर्वांना या आनंदमयी सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि नवदाम्पत्यास उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र गंगाधर फडणवीस। धन्यवाद। आणि या नवदाम्पत्याच्या जीवनात धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्तो, सुख संपत्ती आरोग्य लाभो आणि त्यांचा प्रपंच चांगल्या अर्थाने यशस्वी हो ही भगवान श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी दरम्यानच्या कालावधीमध्ये आदरणीय सदस्य जिल्हा परिषद पुणे तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती आदरणीय स्वातीताई पाचोतकर पाटील यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐकवत आले। ताईंचं स्वागत आहे। त्यांना विनंती राहील मंचावरती यायचं आहे। आणि मध्ये गावडे पाटील त्याचप्रमाणे चौधरी पाटील हा विवाह सोहळा संपन्न होत आहे। या विवाह सोहळ्याचं आपणा सर्वांना आग्रहाचं प्रेमाचं स्नेहाचं निमंत्रण दिलं गेलं होतं। त्याचा स्वीकार करून आपण सर्वच पैपावणी नातेवाईक कप्तेष्ट राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि विशेषतः माता भगिनी या दोन्ही वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात। सर्वप्रथम दोन्ही कुटुंबाच्या वतीने आपलं सहर्ष असं स्वागत करते। खऱ्या अर्थानं विवाह बंधनात विवाहबद्ध असलेला चिरंजीव मयूर याच्या आयुष्यामध्ये चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी पायल ही लक्ष्मीच्या पावलाने येत आहे। या दोन्ही वधूवरांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं यशदायी कीर्तीदायी जाऊ अशी श्री महागणपती चरणी प्रार्थना करते। त्यांच्या सुखी संसारासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मी उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीने कार्यकारा उंचनगाव जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेच्या वतीने त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय शेखरदादा पाचनकर पाटील, राजमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय दत्ताशेठ पाचनकर पाटील, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि श्री क्षेत्र महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने नांदा चौकीमध्ये अशा सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करते। इथे संपते। धन्यवाद। हा शुभ सोहळा संपन्न होत असताना इंगवले सरांनी सर्वांचं स्वागत केलेलं आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुणे रावळ्यांचं, सगळ्या सोयऱ्यांचं, मित्रमंडळींचं, महिला भगिनींचं, राजकीय सामाजिक कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध पक्षाचे अधिकारी पदाधिकारी यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। त्यावरती नोंदा बसून का वाढवतात वधूवरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि काकांना विनंती आहे आपल्या वेदवाणीने मंगल विधीला आपण सुरुवात करा। सावधान